वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 16 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेच्या माध्यमातून पक्क्या घरांसाठी 540 करोड रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या निधीचे वितरण केले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, PM जनमन योजना। या योजनेसाठी पक्क्या घरांसाठी 540 करोड रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या निधीचे वितरण नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। तर PM जनमन योजना ही जी योजना आहे, या योजनेसंदर्भात 15 जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM जनमन योजनेच्या लाभार्थ्यांसोबत व्हर्च्युअल संवाद साधलेला आहे। अतिमागास वर्गातील जनजाती समूहातील 1 लाख लाभार्थी परिवारांसाठी पक्की घरे बनवण्यासाठी पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 540 करोड रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। विशेष अतिमागास वर्गातील जाती समूहातील लोकांच्या सर्वांगीण विकास आणि उत्थानासाठी केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून PM जनमन योजना सुरू केली होती। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन अमृत सुरू केलं गेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, केरळ। केरळ या राज्यामध्ये हे ऑपरेशन अमृत सुरू केलं गेलं आहे। तर ऑपरेशन अमृत हे औषध नियंत्रण विभागामार्फत चालवलं गेलेलं अभियान आहे ऑपरेशन अमृत। केरळच्या औषधी नियंत्रण विभागाने अँटीबायोटिकच्या दुरुपयोगाला नियंत्रित करण्यासाठी ऑपरेशन अमृत सुरू केलेलं आहे। या ऑपरेशनच्या माध्यमातून लोक विना प्रिस्क्रिप्शन अँटीबायोटिक विकणाऱ्या फार्मासिस्टची माहिती औषध नियंत्रण विभागाला देतील। राज्य औषध नियंत्रण विभाग अँटीबायोटिक औषधांच्या विक्रीवर लक्ष ठेवणार आहे। तर केरळ राज्यामध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे। केरळ स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956। राजधानी आहे तिरुवनंतपुरम। मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान। पुढचा प्रश्न पाहूया। पहिल्या बीच गेम्स 2024 स्पर्धेमध्ये पहिले स्थान कोणी मिळवलेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश। मध्य प्रदेश या राज्याने या पहिल्या बीच गेम्स 2024 स्पर्धेमध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे। तर देशातील पहिल्या बीच गेम्सचे आयोजन दीवमधील घोगळा बीचवर केलं गेलं होतं। 4 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश आघाडीवर राहिलेले आहे। मध्य प्रदेशने 7 सुवर्ण पदकांसह एकूण 18 पदके मिळवलेली आहेत आणि अंकतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर राहिलेला आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राने 3 सुवर्ण पदकांसह एकूण 14 पदके या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहेत। तर तामिळनाडू, उत्तराखंड, दादरा नगर हवेली, दीव आणि दमण यांनी प्रत्येकी 12 पदके प्राप्त केली आहेत। तर आसामने एकूण 8 पदके जिंकलेली आहेत, त्यामध्ये 5 सुवर्ण पदकांचा समावेश आहे। पुढचा प्रश्न पाहूया। आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान। राजस्थान राज्यामध्ये या आंतरराष्ट्रीय उंट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर राजस्थानमधील बिकानेर हे ठिकाण उंटांसाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणीच आंतरराष्ट्रीय उंट महोत्सवाचे आयोजन हे केलं गेलं आहे। या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांकडून आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन केलं जाणार आहे आणि हे उंट महोत्सव जे आहे हे राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी आयोजित केलं गेलं आहे। तर राजस्थानमध्ये आयोजित केलं गेलेलं आहे राजस्थान। राजधानी आहे जयपूर। मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्र। पुढचा प्रश्न पाहूया। मुनव्वर राणा यांचं नुकताच निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, उर्दू शायर। ते एक उर्दू शायर होते मुनव्वर राणा आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे। तर प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा नुकताच लखनौमध्ये यांचं निधन झालेलं आहे। यांचा जन्म झालेला होता 26 नोव्हेंबर 1952। उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यातील एका गावामध्ये यांचा जन्म झालेला होता। 2004 साली त्यांना सरस्वती समाज पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं। सन 2014मध्ये त्यांना उर्दू साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देखील देण्यात आला होता। त्यांनी 2015मध्ये हा पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता। यावर्षीचा जो उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार 2023 आहे हा सादिका नवाब सहर यांची कादंबरी आहे राजदेव की अमराई यासाठी देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पियन्स या पुस्तकाचे नुकताच अनावरण करण्यात आलं आहे। हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, MJ अकबर। MJ अकबर यांनी गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पियन्स या पुस्तकाचे जे लेखन आहे हे केलेलं आहे। त्या प्रसिद्ध लेखक आहेत MJ अकबर यांनी सहलेखक के नटवर सिंग यांच्यासोबत या गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पियन्स नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे। या पुस्तकामध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनातील आणि संघर्षातील प्रसंगावर प्रकाश टाकला गेलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। झाग्रेब ओपन 2024 कुस्ती 57 किलो वजनी गटामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, अमन सेहरावत। अमन सेहरावत या कुस्तीपट्टूने या झाग्रेब ओपन 2024 कुस्ती स्पर्धेमध्ये 57 किलो वजनी गटामध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवलेलं आहे अमन सेहरावतने।
तर चालू महिन्यामध्ये पार पडलेल्या या झाग्रेब ओपन कुस्ती स्पर्धेमध्ये अमन सेहरावत 57 किलो वजनी गटात चीनच्या झोऊ वान हाओचा पराभव केलेला आहे। या क्रमवारीमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे। तर अमन सेहरावत जो आहे हा सध्या जागतिक क्रमवारीमध्ये कुस्तीपट्टींमध्ये 13व्या स्थानावर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कोणत्या देशाने आइन्स्टाईन प्रोब EP उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, चीन। चीन या देशाने हा आइन्स्टाईन प्रोब EP उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे। चीनच्या शिचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रामधून लाँग मार्च 2C रॉकेटमधून आइन्स्टाईन प्रोब नावाचा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे। सुमारे 1.45 टन वजनाचा हा उपग्रह फुललेल्या कमळाच्या आकाराचा आहे। या उपग्रहाला महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचं नाव देण्यात आलेलं आहे। विश्वातील गूढ क्षणिक घटनांचे निरीक्षण करण्याच्या उद्देशाने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे। या उपग्रहाच्या माध्यमातून क्ष किरण सिग्नल शोधले जात आहेत, जे गुरुत्वीय लहरींसह येत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्य सरकारने राज्याचे स्वतंत्र क्रीडा विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, बिहार। बिहार हे राज्य स्वतःचा स्वतंत्र क्रीडा विभाग स्थापन करण्याचा निर्णय या राज्याने घेतलेला आहे। तर स्वतंत्र क्रीडा विभाग निर्माण केला गेला आहे। निर्णय पटना येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जितेंद्र कुमार राय यांच्याकडे या क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवलेली आहे। तसेच जितेंद्र कुमार राय यांच्याकडे अगोदरपासूनच कला, संस्कृती आणि युवा खात्याची देखील जबाबदारी आहे आणि आता या अतिरिक्त क्रीडा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे। तर बिहारमध्ये हे क्रीडा विभाग सुरू करण्यात आलेला आहे। बिहार राजधानी आहे पटना, मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर। पुढचा प्रश्न पाहूया। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते कोणत्या वर्षापर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 2028। 2028 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल असं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी असा अंदाज केलेला आहे। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते भारतीय अर्थव्यवस्था 2028 पर्यंत $5 ट्रिलियन ही होणार आहे। तसेच 2047 पर्यंत भारत $30 ट्रिलियन GDP सह विकसित अर्थव्यवस्था बनेल। सध्या भारताची अर्थव्यवस्था $3.4 ट्रिलियन इतकी आहे आणि अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारतीय अर्थव्यवस्था 5वी सर्वात मोठी जगातील अर्थव्यवस्था आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्यातील आटपाडी वनसंवर्धन नवीन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये हे नवीन आटपाडी वनसंवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी विभागात आटपाडी संवर्धन राखीव संवर्धन नावाने नवीन संवर्धन अभयारण्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे। आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र 9.48 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे। आटपाडी संवर्धन अभयारण्यामध्ये अर्ध सदाहरित, आदळ पर्णपाती आणि कोरडे पर्णपाती या 3 प्रकारचे वन आच्छादन समाविष्ट आहे। या भागात 36 झाडांच्या प्रजाती आहेत, 116 वनऔषधी प्रजाती आहेत, यामध्ये 115 झुडूप प्रजाती, 14 वेलींच्या प्रजाती आणि 1 परजीवी वनस्पती या वनसंवर्धन राखीव क्षेत्रामध्ये आहेत। तसेच या निर्णयामुळे श्वानकुळातील लांडगा, तरस, कोल्हा, खोकड यांचे जतन होण्यास देखील मदत होणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या बँकेने नुकताच सन्मान रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, इंडसइंड बँक। इंडसइंड बँकेने हे सन्मान रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केलेलं आहे। तर इंडसइंड बँकने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने UPI सुविधेसह सुसज्ज असे इंडसइंड बँक सन्मान रुपे क्रेडिट कार्ड सुरू केलेलं आहे। हे कार्ड सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे। तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन। सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।